हॅलो गाईज, सो दिस इज अवर फर्स्ट गेट रेडी विथ अस. सो आम्ही वास्तुपूजेसाठी रेडी होत आहोत. आउटफिट मी काही साडी डिसाईड केलं कारण की माझ्या इनलॉज कडे आहे ते. तर दिस इज काइंड ऑफ ब्लाउज मी शिवलेला आहे. आणखी साडी दिस काइंड ऑफ साडी ऑरेंज इज ट्रेंडिंग नाव. सो मी पण म्हटलं चला मी पण ट्राय करून घेऊया. सो चला सुरू करूया आपला फर्स्ट गेट रेडी विथ अस. सर्वात पहिले आपण आपली स्किन प्रेप करून घेऊया, मेकअप करून घेऊया, नंतर आउटफिट करून घेऊया. सो काही सर्वात पहिले आपण आफ्टर फेस वॉश प्लमचा टोनर यूज करूया. ते ऍब्झॉर्ब झाल्यानंतर मॉइश्चरायझर यूज करूया. हे सुद्धा प्लमचंच आहे. जर तुमची ड्राय स्किन असेल तर नक्की हे तुम्ही एकदा ट्राय करा. घर 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 साले तर आता मी पण आपली स्किन प्रेप करून घेते. सो गाईज नेक्स्ट स्टेप सनस्क्रीन इज मस्ट. दिस इज समर. तर PR मध्ये आम्हाला एक सनस्क्रीन आलेली, त्यावर आम्ही अजून व्हिडिओ शूट नाही केला, पण मी याला 2-3 वेळा यूज करून घेतलाय. सो बॉटल. तुम्ही आतापर्यंत सनस्क्रीन कितीची लावली असणार? 200, 500, 600, 700, 800, 1000. अरे काही काही लोक असे पण असतील जे सनस्क्रीन तर ही ब्रँडनी आय डोंट नो का आमच्या चेहऱ्यामध्ये असं दिसलंय. ही कोणी गेस करू शकते ही कितीची सनस्क्रीन असणार? माझ्या पूर्ण लाईफ मध्ये मी कधी जीवनात पण विचार नाही करू शकत की मी इतकी महाग सनस्क्रीन कधी लावणार नाही. या 50 रुपयाच्या चेहऱ्यावरती ते पण. ही पूर्ण 2000ची सनस्क्रीन आहे गाईज. पॅकेजिंग 10/10 आहे. मी तुम्हाला लावून दाखवते की लावल्यानंतर एकदम स्किनवर एकदम इन्स्टंट ग्लो येतो. जर तुमच्याकडे खूप पैसा असणार तर तुम्ही मस्ट ट्राय करू शकता. कंटेंट क्रिएटर बनण्याचा एक फायदा जरूर आहे की तुम्हाला जे पाहिजे ते फ्रीमध्ये भेटून जातं. आणि मी ही वाली सनस्क्रीन यूज करणार आहे. ही आहे विशकेअरची डेली टिंटेड फ्लेड सनस्क्रीन. ही लावल्यानंतर आय डोंट थिंक सो की मला आणखी काही मेकअपची गरज असणार. याच्यावर स्प्रे करू शकतो आपण. म्हणजे लास्ट डॉट एंड फ्लिप दा ऑलमोस्ट पूर्ण संपून गेल्या, पण याच्यामध्ये आता इंडियन कडकी सुरू आहे. सॅलरी केली. घर 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 एकदम मिनिमल असा मेकअप करायचा आहे. साडी तर मी तुम्हाला दाखवलीच आहे, पण जे मी पण विचार नाही केला ते असं काही होणार आहे आता. तर ते तुम्हाला हळूहळू समजणार. तोपर्यंत आपण मेकअप कडे वो अलग ही लेवल का बंदा था. बघू शकता किती छान. माझ्या घरामध्ये 2 डबे मागवलेले. बघा किती छानपणे ती ऍब्झॉर्ब. मला आणखी काही लावायची गरज नाही कारण की मला मेकअप जास्त करायला आवडत नाही. सो लेट्स मूव्ह. तर असे मी 2 बॉक्स मागवलेले होते की माझ्या घरामध्ये माझे पप्पा नेहमी म्हणायचे हे दुकानदारी इकडे पाहिजे नाही, तर म्हणून मी हे डबे मागवले. पण या डब्यात सोडून आमचं सामान सगळ्या ठिकाणी भेटणार. खऱ्या घराच्या कोणत्यामध्ये भेटणार, पण फक्त या डब्यात नाही भेटणार. तर आता गोळ्या हाऊसीने मी हे याच्यात टाकलेलं आहे. तर लेट्स स्टार्ट. हाऊसीने कॅन यू इमॅजिन? हाऊसीने तुम्हाला लोकांना माहित पण नसेल. गाईज आम्ही नागपूरच्या. सर्वात पहिले आपण एलोवेरा जेल यूज करूया. आणि ही आमची मम्मी पण आली आहे गाईज. आता आमची मम्मी आम्हाला काहीतरी जज करणार. बंद करू शकतो आपण. तर स्किन एकदम प्रेप होऊन गेलेली आहे. आता मी हे यूज करणार आहे. लूज पावडर गाईज, लूज पावडर. आय एम नॉट दॅट प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट, सो आपण कधी पण कोणती पण स्टेप यूज करू शकतो. ओके, दिस इज फ्रॉम लॅक्मे गाईज. दिस इज अ मूस फाउंडेशन. जेवढं ते म्हणण्याला कधी वाटतंय तेवढंच ते यूज करायला इझी आहे. एकदम छोटीशी क्वांटिटी तुमच्याकडनं स्क्रीनवर तिथे होऊन जाणार. आता आपण करूया आय मेकअप, जे मला बिलकुल पण जमत नाही, बट खूप क्यूट क्यूटचे मला आलेले होते. ट्रायल पॅक आहे. जर हे काहीतरी कुशन फाउंडेशन म्हणून काय नवीन आलेलं आहे मार्केटमध्ये, त्याचं ते सॅम्पल पीस. बट मी याला आता कन्सिलर सारखं यूज करणार. दिस इज फ्रॉम शुगर. तर शुगर कडनं मला काही लिपस्टिक ऑर्डर केलेलं आहे. हे PR मध्ये आलेलं आहे. अभी हम वहां तक पहुंचने के. यामधली एक लिपस्टिक ब्लश म्हणून यूज करणार आहे. आता आपण हे लावतोय. कोणता लावूया? आपण हा वाला लावू. आपण आपण कितीही काही झालं तरी आपण गरीब आहो हे विसरायला नको. त्यामुळे मी हे बोटानीच लावते आहे. ये लशी लशी गाईस.
ब्लेंड करायसाठी आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. फाउंडेशन ब्रश ब्लेंड करायसाठी आपल्याकडे स्पॉन्ज असतो. आजकाल तर मार्केटमध्ये काहीतरी ते छोटं चाललंय ते असं असं करून लावणं पडतं. बट त्याच्याने मला काही असं वाटत नाही की मी काय लावलंय, म्हणून मला हाताच्या युजने माझं चांगलं सगळं काही ब्लेंड होऊन जातं. जास्त नाही लावायचं, जास्त माणूस नको माणसाला, त्यामुळे मी हे टॉपिक्स लावलेलं आहे. सिस्टम फेसेस कॅमेरा लायनर जे मी फोनमध्ये बघून तर बिलकुल नाही लावू शकत, सो मी लावून घेते. तर गाईस तुमचा मेकअप झालेला आहे. मी पावडर यूज करते कारण माझी खूप जास्त ड्राय स्किन आहे. तर मी आता मेकअप फिक्सर यूज करते मार्सचा. त्याच्याने खूप लवकर सेट होऊन जात असं इन्स्टंट होऊन जातो. अच्छा म्हणजे फायनल ठीक है. क्लोज माय मेकअप विथ फ्रॉम दिस इज फ्रॉम स्विस ब्युटी. आणि नेहमीसारखं मी माझा लायनर दोन्ही कडला वेगवेगळा लावलेला आहे. डिप्रेशन. आता मी पुन्हा ते ठीक करून दिस इज फ्रॉम मार्स. दिस इज वन स्टॉप ऍप्लिकेशन. एकदम पावडर मॅट कशी फिनिशिंग मिळते आणि त्याच्यामध्ये एक शेड ऍड करणार मी. ओके गाईस मेकअप डन झालेला आहे. माझं पण लायनर लावून झालेला आहे. आता आपण लावू काजळ. काजळ लावतोय आपण. माझ्या बहिणीला आय मेकअप करायला आवडत नाही, सो ती स्किपच करते. आय लव्ह टू डू आय मेकअप गाईस. दिस इज मेकअप वॉज डन. काजळ लावल्याने माझे डोळे खूप भारी दिसतात, त्यामुळे मला काजळ आवडायला तर खूप आवडतं. मम्मी, मैं पागल हूँ, मैं पागल हूँ. आता आपण फायनली एंड करणार आहोत आपला मेकअप थ्रू दिस ब्युटिफुल मस्कारा. फायनली आता आपण पाहूया ब्लश. ब्लश येस गाईज आय एम ब्लश पगली. मला खाली लागलं. इट्स ओके. सगळी आपण हातानेच ब्लेंड करतो गाईस. फायनल स्टेप लिप्स लिप लायनर. जास्त डार्क शेड नाही लावले आपण, लाईटच लागतो. मी लिपस्टिक नाही लावत आहे, मी फक्त लिप ग्लॉस लावत आहे जे ऑलमोस्ट संपलेला आहे. जर तुम्हाला मला काही गिफ्ट करायचं असेल तर तुम्ही मला ग्लॉस लिप ग्लॉस गिफ्ट गाईज. मला खूप आवडतं लिप ग्लॉस. झालेलं आहे आपलं. जस्ट हायलायटर नाही लावत कारण की डेचा आहे फंक्शन, सो कसे मला हायलायटर लावायला तेव्हा काही आवडत नाही. सो आपण एंड करूया आपला मेकअप. मेकअप फिक्स आहे नाही. काय झालं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमचे प्रॉब्लेम्स फिक्स नाही करू शकत, बट मेकअप तर फिक्स करू शकतो. अशी चीप लाईन्स येत असतात माझ्या डोक्यामध्ये, सो इग्नोर दॅट. याला थोडंसं आपण वाढवू. This is my lovely praise and this is my final look. माझ्याकडे तुमचं सामोरे आहे आमचा फायनल लुक गाईस. So guys, this is the earrings I have. I aim my look with these earrings. Just a minute. Again, 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 दादा गडा घेईन. माझी कानातली गोळीची आहे, सो मी ते काढू नाही शकणार. आणि हा भरपूर लोक आम्हाला कमेंट करत होते की तुम्ही जुळ्या आहात का, जुळ्या दिसता, जुळ्या बहिणी. असं काही नाही आहे गाईस. आमच्यामध्ये 3-4 वर्षांचा डिफरन्स आहे ऑलरेडी. शी इज माय एल्डर सिस्टर अँड आय एम हर यंगर सिस्टर. सो त्यापैकी तुम्हाला कशाची पण हवी असेल लाईक इयरिंग्स या
मेकअप करायच्या वेळेस तुम्हाला कुठली गोष्ट चांगली वाटली असणार तर तुम्ही कमेंट करू शकता. आम्ही तुम्हाला लिंक पाठवून देणार. आणि काही काही पेजेस जे शक्य आहे त्यांचे लिंक आम्ही ऑलरेडी तिथे पेज अटॅच करू. तर बाय.